नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. देवाभाऊ आणि एकनाथ भाऊ म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांच्यात परत सुप्त संघर्ष चालू झालाय का, हाच आज विश्लेषणाचा मुद्दा आहे. आणि होय, नक्की झालेला आहे. याचं कारण येणाऱ्या आगामी निवडणुका ज्या आहेत महापालिकेच्या, मुंबई महापालिका की जे जवळजवळ 74,000 कोटीचं बजेट आहे, त्या श्रीमंत महापालिका, आर्थिक राजधानीमधली महापालिका ही आपल्या ताब्यात कशी यावी, ह्याच्यासाठी भारतीय जनता पक्ष काहीही करून, अगदी केंद्र स्तरावरचं भाजपचं नेतृत्व सुद्धा मुंबई महापालिका ही भाजपकडं हवी आणि स्वतंत्र निवडणुका लढल्या गेल्या पाहिजेत ह्या मताचे ते आहेत. आणि त्या पद्धतीनं आता त्यांची व्यूहरचना चालू झाली. आता ह्याच्यात राजकीय गणित काय काय येणार? बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंची शिवसेना खरी नाही, शिवसेना ही आमचीच खरी आहे, हे विधानसभेच्या निवडणुकीवरनं आज एकनाथ भाऊंनी दाखवून दिलेलं आहे. हे निर्विवाद सत्य आहे. म्हणजे त्यांनी दाखवलेलं आहे. आमदार त्यांचे जास्त आले तर खरी शिवसेना हे मतदार ठरवतील ना, महापालिकेत मतदान करणारे. त्यावेळेला उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला सुद्धा मतदान होऊ शकेल, काही सांगता येत नाही. परंतु राजकीय गणित आता मांडायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका काही फार मोठी आहे असं दिसत नाही. तिथं लढत होणार आहे ती ह्यांच्यातच होणार आहे. भारतीय जनता पक्ष, उद्धव ठाकरे, मनसेचेही फार काही येणार नाही, काही ठराविक पॉकेट्स आहेत तेवढंच येईल. परंतु आज ही एवढी मोठी महापालिका ताब्यात घेण्यासाठी देवाभाऊ सुद्धा स्वतंत्र लढायच्या मनस्थितीतच आहेत आणि तसे त्यांनी संकेत काही वेळेला दिलेले पण आहेत. मग आता ही मराठी मतं, गुजराती मतं, युपी बिहारमधनं आलेले सगळे त्यांची मतं, हे जे काही मराठी मतात विभागणी करायची, मराठी मतात विभागणी झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष म्हणते की आमचा फायदा होणार आहे, त्यामुळे आम्ही स्वतंत्र लढवतोय. हे त्यांच्या अंतर्गत ज्या चर्चा होतात त्या आता बाहेर येऊ लागलेल्या आहेत. आणि एकनाथ शिंदेची शिवसेना, आता ते काय म्हणतात, आता साधारण शिवसेनेमधले उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले बऱ्यापैकी म्हणजे 84 त्यांचे काहीतरी नगरसेवक होते. 2022 नंतर आता हे प्रशासकीय वातावरण सगळं आहे, पण त्याच्या आधी बघितलं तर त्यातले 40च्या आसपास, 40-41 ते 42 एवढे नगरसेवक फोडून घेतले एकनाथ शिंदेच्याकडे. ते आले. माजी नगरसेवक काहीतरी 5-25 ते पण आले. म्हणजे ह्यांची संख्या आता 65 ते 70च्या आसपास. म्हणजे उद्धव ठाकरेंना मानणारा वर्ग सगळा तो नगरसेवक होते. आणि ते सगळेजण आज जर का एकनाथ भाऊंच्याकडे आल्यानंतर त्यांची ताकद नक्कीच वाढलेली आहे. आणि एकनाथ शिंदेना असं वाटतंय की शिवसेनेचंच वर्चस्व, आपलंच जास्त, भारतीय जनतापेक्षा उमेदवार आमचेच जास्त निवडून आले पाहिजेत. त्यामुळं महायुतीमधलं आता वाटप हे बऱ्यापैकी बाजूला जायला लागले. युती करून लढायचा हा विषयच येणार नाही, कारण एकनाथ शिंदे मलाच जास्त सीटा दिल्या पाहिजेत, खरी शिवसेना माझी आहे आणि शिवसेनेचंच वर्चस्व आहे आजपर्यंत. तर ह्याच्यात ती भांडणं नकोत. आणि भारतीय जनता पक्षाचे डाव, मराठी मतं आहेत ती विभागली गेल्यानंतर ऑटोमॅटिकली भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार जास्त निवडून येणार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचंच बहुमत होईल. त्यामुळे आपण स्वतंत्र लढवू, ही RSS लॉबी आणि ह्या बाकीच्यांची गणितं भारतीय जनता पक्ष मांडायला लागले. म्हणजे पुन्हा काय झालं, जर का आपण विधानसभेच्या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदासाठी देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ जसं चालू झालं तसं आता परत चालू झालेलं आहे, नक्कीच चालू झालेलं आहे पुन्हा. आणि ह्याच्यामध्ये स्वतंत्र लढल्यानंतर जर का एकनाथ शिंदेनी जर का जास्तीत जास्त सीटा आणल्या तर मात्र काय, भारतीय जनता पक्षाला म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पेक्षा आता एकनाथ भाऊ आवरणं कठीण होईल ना. त्यामुळं भारतीय जनता पक्ष आता सगळ्यात अतिशय सावध भूमिका घेऊन निघालेला आहे की एकनाथ शिंदेची शिवसेना आता जास्त वाढून देता कामा नये. ही भूमिका भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांची, राज्यातल्या नेत्यांची आणि विशेषतः देवाभाऊंची 100% आहे. आणि देवाभाऊ त्या पद्धतीने वाटचाल करतायत. पण एकनाथ शिंदे सुद्धा गप्प बसलेले नाहीत. त्यांच्या पक्षातले अंतर्गत वाद ते मिटवले. त्यांच्यात तानाजी सावंत वगैरे जे नाराज आहेत
हे काहीतरी वाद चालू आहेत त्यांचे. परंतु महापालिकेला बघितलं तर आपण मुसंडी मारायची या भूमिकेत एकनाथ शिंदेची सगळी शिवसेना जोमानं कामाला लागलेली आहे. म्हणजे देवाभाऊ विरुद्ध एकनाथ भाऊ चांगलेच पेटलेलं आहे आणि ते वातावरण हे सुप्त संघर्ष आहेत. हे दाखवत नाहीत आम्ही एकच आहोत, परंतु आपापला पक्ष वाढवण्याचं प्रत्येकजण बघणार, का बघू नये. पण ह्याच्यातनं देवाभाऊ आणि काय कूटनीती करतात हे मात्र बघण्यासारखं असेल. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.